श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। जैसे मानस सरोवर वेष्टित मराळ दिसती शोभिवंत, तैसे अविनाशी बैसले संत लोचन अनंत दयासी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजू सद्गुरू दासोला। ज्याप्रमाणे समुद्राच्या तीराला अनेक पक्षी बसले असतात आणि असे विरोध असतात, तसंच मध्ये या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पोथी चालू आहे, ग्रंथ चालू आहे, तिथे श्रोते मंडळी नाही का अत्यंत शोभिवंत अशा प्रकारे ते बसले असतात, ग्रंथ ग्रंथ सांभाळले। श्रवणाबाई सता संत सज्जन, वाचेसी पार न होय पूर्ण, जैसा इंदू चंद्र विलोकुन, सरितानाथ उचंबळे। काय सांगू ज्याप्रमाणे बर का ग्रंथ चालू असताना श्रवण करण्यासाठी जे काही सगळे आपले भगवंत बसले आहेत, श्रोते मंडळी बसले आहेत नाही का, त्याप्रमाणे चंद्र ओरानंतर शीतल अशा प्रकारे वातावरण तयार होतं, आनंद होतो सगळ्यांना, वाचक सूचकाला आनंद होतो। तसं या ठिकाणी काय म्हणतात, कसं काय मला पुढे ना की रवी देखता कमळे विकासती, इदात्या देखोणी याच हर्षती, तैशा देखोणी संत मूर्ती, वाग्देवी श्री आनंद। ज्या वेळेला वाचणारे सांगणारे असतात, स्तोत्रमंडळी असतात, वाग्देवी म्हणजे सरस्वती, सरस्वतीला सुद्धा आनंद होतो। तसं म्हणजे या ठिकाणी सरस्वतीला सुद्धा आनंद होतो, किंवा ज्यावेळेस वाचणारे सांगणारे लोक असतात नाही का, अनेक लोक वाचणारे, आता मारुती पण आले, राम आले, हरी आले, सगळे देवत्र आले, ठीक आहे नाही, आणि अशा प्रकारे सरस्वतीला सुद्धा आनंद होतो असे या ठिकाणी ग्रंथ बोलतात। जैसी इंद्रा पुढे रंभा, दावी नृत्य कौतुक शोभा, तैसी देखता संत सभा, वाघवल्ली आनंदे। ज्याप्रमाणे इंद्रासमोर अनेक सुंदर स्त्रियांचं नृत्य होतं आणि इंद्राला मोठा आनंद होतो नाही का, त्याप्रमाणे वाग्देवी म्हणजे सरस्वती, सरस्वतीलाही मोठा आनंद होतो। केव्हा आनंद होतो, ज्यावेळेस सांगणारे वाचणारे येतात नाही का, सांगणारे वाचणारे येतात, ऐकणारे पण येतात, त्यावेळेला सरस्वतीला अत्यंत आनंद होतो असे बोलतात। कैसे द्यावे दृष्टांत, हे मी नेण्याची निश्चित, परी माझे अन्याय समस्त, संती पोटात घालावे। किती दृष्टांत द्यावे नाही का, म्हणजे श्रोते मंडळी सांगणारे वाचणारे ऐकणारे या ठिकाणी बसलेला आता किती दृष्टांत द्यावे म्हणजे मी बासके म्हणजे भरपूर झालं, अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात। शिवकंठी हाला हाला, की सागरा पोटी वडवानळ, की सृष्टीचा भार सकळ, पाताळी कुर्मे धरलेला। ज्याप्रमाणे भगवान शंकराने विष प्राशन केलं नाही का, त्याचं हरण त्याच्या कंठामध्ये, किंवा ज्याप्रमाणे समुद्रामध्ये अग्नी पेटला असतो, समुद्र बुडा नाही का, भूकंप होतो, त्याप्रमाणे या ठिकाणी अत्यंत सुंदर असं वातावरण ते सांगतात। सकळा प्रकाशे जैसा शशी, परिद्युतीयेसी लोक वाहती जशी, की हिमनगर जामतासी, धतुर पुष्पे समर्पिले। ज्याप्रमाणे भगवान शंकराला दुसऱ्या पुढे प्रार्थना करतो नाही का, त्याप्रमाणे सूर्याची आपण आराधना करतो, चंद्राची आराधना करतो, त्याप्रमाणे या ठिकाणी श्रोते मंडळी सांगणारे वाचणारे ऐकणारे हे जे अत्यंत भाविक या ठिकाणी आहे म्हणतात। तैसेची शब्द निश्चित, सज्जन हृदयी धरावे सतत, आसो पूर्वाध्यायी गत कथार्थ, काय झाला परियेसा। ग्रंथकर्त्याने अनेक दृष्टांत देऊन वाचणारे सांगणारे करणारे याबद्दल सांगितले आतापर्यंत। आता कथेला सुरुवात झाली। काय कथा आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने राम यज्ञ सुरू केलाय, अश्वमेध यज्ञ, आणि त्या अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडलेला आहे, आणि ज्या वाटेला जे जे राजे लोक ऋषीमुळे येतात
त्याचं वर्णन चालू आहे नाही का. एक राजा भेटला, खूप तपश्चर्या करत होता रामाची भेट होऊन. त्या देवीनुसार राम भेटायला येतील, नवीन नवीन रामाचा घोडा भेटायला येईल, त्यावेळेस तुला शेव घडेल. आता त्या च्यवनप्राश नावाचे ऋषी काल भेटले नाही का, त्याची कथा त्यांना ऐकली आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी या घोड्याला घोडा सोडला असताना वाटेमध्ये जे जे ऋषीमुनी आले, जे जे राजे लोक आले, तर सुंदर असं वर्णन या ठिकाणी केलंय. आता कशाला सुरुवात झाली, घोडा निघालेला आहे. प्रत्यक्ष शत्रू आहेत, त्याच्यानंतर भरताचा मुलगा मुलग आहे. अशा प्रकारे अनेक त्या ठिकाणी ऋषीमुनी भेट लागले. अशी कथा कालपासून ऐकत आहोत. पन्नगेश म्हणे ऋषी लागून पुढे काय झाले वर्तमान, शतवर्ष होता क्रीडन विचार झाला ऋषीवर्या. हे ऋषीवर म्हणतात 100 वर्ष 100 वर्ष झाले म्हणते. आता पुढे काय केलं सांगावं आम्हाला. पुढे म्हणजे ज्यावेळेस घोडा निघाला, घोडा जात असताना वाटलं काय काय घडलं. जसं एक राजा भेटला, ऋषी भेटला, कामाची देवी भेटली, त्याप्रमाणे आता लावलं लावा. त्याप्रमाणे म्हणजे आता आणखी कोण कोण या ठिकाणी या मार्गाने भेटतात, त्यांची गोड कथा या ठिकाणी सोडायला मागतात. मन मी आलो कवन्या स्थानी, स्त्री विलासे पडलो गोवणी, ईश्वर मायेची करणी नकळे ब्रह्मादिका. आता ईश्वराची माया आहे ती ब्रह्मादिकाला कळत नाही. अनेक ऋषीमुळींना देवदेवतांना देवाची माया कळत नाही. आपला वाटतं सगळं समजतं, परंतु ते फक्त साधू संतांना समजतं, ज्ञानी असतात. अशा प्रकारे या ठिकाणी ईश्वराची माया कुणालाही कळत नाही, असा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे. तिनेच मज भुलविले, विषय भाव माझी लोटिले, आता काय करू वहिले, व्यर्थ काळ म्या घालविला. अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात की मी आतापर्यंत काय केलं म्हणजे माझा फुकट वेळ गेला म्हणजे. वास्तवात सुंदर कथा नाही का माझ्या हातून लिहिली जाते, वाचली जाते, सांगितली जाते, आणि आतापर्यंत माझा काळ फुकट गेला. आयुष्यात जवळ सगळं फुकट जातं आणि शेवटी किती तसं म्हणजे आता माझा पण असा काळ वाया गेला. आता मी या ठिकाणी जी ग्रंथ लिहितो आहे सगळ्यासाठी अत्यंत आनंदाने श्रवण करावं, अशा प्रकारे त्यांनी बोलले. ऐसा दुःखित अंतरी मग विवेके मन आवरी, ज्ञान शक्तीचे कुसरी अज्ञान मोडून टाकिले. अशा प्रकारे ग्रंथकर्ते म्हणतात की माझं अज्ञान गेलं नाही का. केवळ हा ग्रंथ लिहावा इच्छा झाली, भगवंताने मला बुद्धी दिली. हा राम अष्टमी यज्ञ आहे आणि हा भाग कसा भाग त्या ठिकाणी मी लिहितो आहे. कुणासाठी, जे ऐकणारे आहेत सर्व त्याच्यासाठी. आणि म्हणून त्या ठिकाणी पूर्ण काम आणि अशा प्रकारे ग्रंथकर्ते म्हणतात की ही जी कथा आहे बरं का, जे पुराणातून घेतलेले आहे आणि जे काही श्रवण करता ऐकतात त्यांच्यासाठी गोड कथा या ठिकाणी मी लिहिली आहे. सर्वांनी सावचित्ताने ऐकावं अशी नवीन कथा आहे ही नाही का. अशी कथा कशी नवीन आहे, आपण कधी ऐकलेली नसते. तर अशा प्रकारे फक्त रामयज्ञ आहे आणि तो रामयज्ञ अश्वमेध यज्ञ रामाचा त्या ठिकाणी चालू आहे. आणि वाटेमध्ये जे जे ऋषीमुनी भेटतात, जे जे राजे भेटतात, त्याच्या गोड कथा. आपण च्यवनप्राश नावाच्या राजाची पुस्तकात ऐकले. च्यवनप्राश त्या ऋषी कथा ऐकलेली आहे. अशा प्रकारे सांगतो ना. ललनेचे मनोरथ झाले पूर्ण, मग विमान खाली उतरून आश्रमाचा मार्ग लक्षून उभयता जाण चालिली. त्याची कथा आहे नाही, थोडं कसं आपण ऐकलं पाहिजे. च्यवनप्राश नावाचा ऋषी, त्याची पत्नी नाही का, आणि त्या च्यवनप्राश हा वयस्कर झाला होता, म्हातारा झाला होता, परंतु देवाच्या कृपेने ऋषीच्या कृपेने त्याच्यामध्ये काय झालं, तारुण्य पण आलं आणि पुन्हा पती पत्नी आनंदाने संसार करू लागले. ते खूप तपश्चर्या केल्यामुळे विमानापासून स्वर्गाला गेले आहेत. अशा वेळी कथा आपण त्याला ऐकले म्हणतात. विमानाशी आज्ञा देती तुवा जावे सुस्थळा प्रती, ऐकोणी तयांची वचनोक्ती झाल्या दृश्य तत्काळ. अशा प्रकारे त्या च्यवनप्राश ऋषी आहे, तिची पत्नी आहे, विमानापासून स्वर्गात गेलेले आहेत आणि वचनानंतर विमान आले गेला असा काय अशा प्रकारे त्या ठिकाणी च्यवनप्राशची कथा उत्पन्न झाली. तर ती विमानापासून स्वर्गात गेलेले आहेत, पती पत्नी आणि विमान आदेश दिला
मला जायला सांगितलं म्हणतात. मग दारेसह आपण आले पयष्ण तीरा लागून आश्रम पाहुणी आनंद पूर्ण झाला तेव्हा ऋषीवर्य. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ऋषीवर्या त्या ठिकाणी आलेले आहेत. कुठे कुठल्या ठिकाणी आला आश्रमाचे हा जिथे ज्या ऋषीमुळे आश्रम होते त्या आश्रमा ठिकाणी च्यवनप्राश ऋषी त्याचे पतीचं प्रत्येक त्या ठिकाणी आले म्हणतात. मग शिष्यासह वर्तमान तपासी बैसला ऋषी च्यवन तो इकडे सोमयाग जाण शर्यती राये आरंभीला. अशा प्रकारे च्यवनप्राश नावाचा ऋषी आहे तो तपस्याला बसलेला आहे. आणि इकडे काय झालं म्हणजे शर्विणीच्या तीरावर यज्ञ सुरू केला आहे. आणि तो यज्ञ सुरू झाला. आता रामाचा जो घोडा आहे तो निघालेला आहे आणि यज्ञ सुरू झाला. प्रभू त्या यज्ञाच्या भोवती कंकण बांधून बसलेले आहेत. अशा प्रकारे थांबू लागले. शर्यती राजा यज्ञ करीत आपणासी बोलाविले त्वरित ऐसे दूत मुखे ऐकता व्रत आनंदला अंतरी. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र यज्ञासाठी बसले नाही यज्ञ कोणाभोवती बसले. आता कंकण बांधलेलं आहे कारण त्यांचा यज्ञ आहे. घोडा हा प्रवासाला निघालेला आहे. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्राची बेटी आज्ञा दिली त्या ठिकाणी आले म्हणतात. मग स्त्रियेसह वर्तमान निगता झाला तो च्यवन श्वशुर ग्रहा लागून शिष्यासह पातला. अशा च्यवन नावाचा ऋषी आहे. च्यवनप्राश नावाचा ऋषी आहे. आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राची भेट घेणारी कुठे राम यज्ञ ठिकाणी बसलेले आणि त्यांना भेटण्याची अशा केली म्हणतात. मग शर्यती रायन प्रती अनुसंधान सुटलंय. मग शर्यती राया प्रती उभयता नमस्कार करीती तया पाहुणी नृपती क्रोधयुक्त बहु झाला. शर्या मला शिरून वाटतं शर्यती राजा त्यामुळे तिचा बाप कालचा राजा शिकारीला आला. हा ते यज्ञ केला शेरू मला वाटतं शेरू आणि त्याचा यज्ञ कर हिस आता त्याचा भाग आहे नाही का. शर्या नावाचा हे आहे ना राजा आहे आणि तो त्या ठिकाणी आलेला आहे. आता राम आलेले आहेत, मौर्य आले आहेत, हरे आले, सगळे देव जमलेले आहेत आणि माता भगिनी आलेले आहेत. तर आता पुढची कथा आहे ते सांगावं. श्री गणेशाय नमः सीतारामचंद्राभ्याय नमः. शर्यती राजा यज्ञ करीत आपणास बोलविले त्वरित ऐसे दूत मुख्य ऐकता व्रत आनंद अंतरी. कथेचं अनुसंधान आपण काल ऐकलेलं होतं. च्यवन ऋषी महाराज आणि त्यांची बायको सुकन्या तिचं नाव आहे. राजकन्या होती ती आणि विमानामध्ये 100 वर्ष त्यांनी विमानामध्ये क्रीडले. विमानामध्येच त्यांनी सर्व सुख आनंद उपभोगला. मग च्यवन ऋषीने विचार केला आपण चुकीचं करायचं. आपण जायला पाहिजे होतं, यज्ञ करायला पाहिजे होते, तप करायला पाहिजे होतं, हे सगळं सोडून दिलं आणि आपण नाही ते राजविलासामध्ये गुंतून बसलो. म्हणून पुन्हा आपल्या पयष्णी तीरावरती ही घोडा पयष्णी तीरावरती आलेला आहे शत्रुघ्नाचा. आणि त्याने सुमतीला विचारलंय म्हणले ही एवढं सुंदर परिसर आहे मग इथं ऋषी कोण होता. मग ती च्यवन ऋषी तिथं तपश्चर्या करत बसल्यानंतर ना इकडे शर्यती राजानं सोमयज्ञ प्रारंभ केला आणि यज्ञाला ऋषीला आणि आपल्या मुलीला आणि जावयाला ऋषी यज्ञासाठी शर्यती राजानं आमंत्रण दिलं. मग शर्यती राया प्रती उभयता नमस्कार करीती तया पाहुरी नृपती क्रोधयुक्त झाला. आणि शर्यती राजाच्या पुढेही 2 जण मुलगी आणि जावई जाऊन उभा राहिले. पण शर्यती राजानं आपलं कन्यादान केल्यापासून लग्न मुलीचं लावल्यापासून पुन्हा मुलीकडे कधी गेलाच नाही. चक्कर मारायला सुद्धा कसं चाललंय बघायला बी गेला नाही. 100 वर्ष झाली लग्नाला अजून मुलीकडे गेलाच नव्हता. मग ही 2 जण पुढे आल्याबरोबर मुलीला ओळखलं पण जावयामध्ये बदल दिसला. म्हणजे आपण मुलगी देताना जावाई वृद्ध झालेला होता, म्हातारा होता, मग आता कस काय बदलला म्हणून राग आला आणि मुलीलाच बोलू लागला. पुरुष पाहिला दैदिप्यमान केवळ प्रती चंड किरण मग आशीर्वाद न देता जाण कन्येची क्रोधे बदत असे. शर्यती राजाला राग आला. त्यानं आपल्या मुलीला बोलायला सुरुवात केली. मी ज्याच्याबरोबर तुझं लग्न लावलं होतं तीही नाही. मग माझा परस्पर दुसराच पती तू निवडला आणि दुसऱ्याच कोणाला तरी माझ्या पुढे जावाई म्हणून घेऊन आली
असं रागानं राजा बोलू लागला. दुष्टे जन्मा आलीस व्यर्थ दया त्रैलोक्य वंदित आयशा ऋषी सोडून रथ विचार करणी झालीस तू. वाईट मार्गाने तू वागलेली आहे. मी साधू संतांची शब्दावरती जागतो, मी साधू संतांची पूजा करतो आणि मी ज्याला तुला कन्यादान केलं होतं ती नाही म्हणून राजाला राग आलाय आणि आपल्या मुलीला बोलू लागला. तो जरेने व्यक्त म्हणून हा धरला असं की तरुण तो अंग धैर्य म्हणून हा श्रीमान पाहिला. आणि राजानं बोलायला सुरुवात केली आपल्या मुलीला. अरे ती वृद्ध होतं, दरिद्री होतं, एका डोळ्याने आंधळ होतं म्हणून त्याला सोडून एक सुंदर तरुणाबरोबर तू लग्न केलं. अशा प्रकारे राजा बोलू लागला. संगे घेऊन तयासी आली साज मज पासी मुख दाखवायला कैसी नाही तुझसी वाटली. अरे तुला लाज वाटते का नाही म्हणले तोंड दाखवायला. बापानं ज्या मुलाबरोबर लग्न लावलंय तिला सोडून तू दुसऱ्यालाच घेऊन आली. यातना तुला लाज कशी काय वाटली नाही याला घेऊन बापाकडे कसं जावं म्हणून असं तू बोलू लागला. मुझे कोळासी लांछन तुवा तुझे दारी नेसे पूर्ण तरी आतन दारी वदन जाई सुना मागली. आता आमच्या असणाऱ्या कुळाला तू लांछन लावलेला आहे. वाईट अशा प्रकारचं असणारं कुळ दूषित तुझ्यामुळे झालेलं आहे असं बोलू लागला. ऐसा धिकार राय करिता हास्य करुणी वदे तुहिता म्हणे ताता ऐक तू आता मम वृत्तांत निवेदिते. आणि अशा प्रकारे बाप रागानं बोलल्याबरोबर मुलीनं सांगायला सुरुवात केली. पप्पा शांत व्हा मुली, तुम्हाला सांगते मी ज्याच्या बरोबर माझं लग्न लावले तीच आहे. फक्त बदल काय झाला तुम्ही आलाच ना आमच्या घराकडे कन्यादान केल्यापासून, त्यामुळे तुम्हाला काही माहितीच नाही. काय काय झालं सांगते. मज कालानिसी दूषण माझा पती अग्नि समान जार कर्म करता बदल लागून टाकील जाळून सत्यत्वे. त्या सुकन्यानं वडिलांना बोलायला सुरुवात केली. पप्पा तुम्ही मला कशाला नाव ठेवायला लागला मला बोलायला. अरे मी जर वाईट कर्मानं वागले असले तर माझा पती एवढा बलसंपन्न आहे, जाळून मारून टाकील मला, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे असं ती मुलगी सांगू लागले. ऐक सकळ वर्तमान तू माझे करून लग्न आलास आपल्या राजा लागून पुढील ऐके वृत्तांत. सुकन्यानं सांगितलं वडिलांना म्हणले तुम्ही मला त्या वनामध्ये पयुष्णी तीराच्या वरती रेवा तीरावरती त्या ऋषीच्या हातामध्ये कन्यादान माझं केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे आपल्या नगरामध्ये आलाव. आम्ही 100 वर्ष संसार केला, एकदा तरी आलाव का भेटायला आणि बघायला आलाव नाही. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही. आता काय झालं सांगते. मी पती समवेत पर्णकुटिकेसी राहिले पयोष्णी तीरासी सेवा करीत असताना आश्रमासी अश्विनी कुमार पातले. आणि मी माझ्या पती समवेत सेवा करत होते. त्या पयस्नी तीरावरती ऋषीची सेवा पतीची सेवा करत असताना अश्विनी कुमार तिथं आले. तयासी देवरे आसन अर्धे पाते केले पूजन तेने होऊन प्रसन्न वदन मागे वरदान बोलिले. मग ते असणारे अश्विनी कुमार आले. मी त्यांची पाद्यपूजा केली, त्यांचं मन प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं वरदान मागा. तय मागितले तयासी तारुण्य देऊन पतीसी आणि द्यावे नयनासी कृपावंत होऊया. आणि त्या अश्विनी कुमारांना मी एवढंच मागितलं की माझ्या नवऱ्याला तारुण्य द्या आणि एक डोळा जो माझ्याकडून झेपला गेलेला आहे की डोळा त्यांना दृष्टी द्या, एवढंच मी मागितलं होतं. ऐकता मम वचनासी ते दयावंत परियसी तारुण्य देऊन पतीसी नेत्र देते झाले. मग ते असणारे दयावंत ऋषी असतात. संत दयाळ दयाळ अंतरी होता ती प्रेमळ शरण आली या श्रीपाठी पाहता ती कृपा दृष्टी. असे असणारे संत ते अश्विनी कुमार होते आणि त्यांनी माझं म्हणणं ऐकलं. ऋषीला तारुण्य आणि दृष्टी दिली. तारुण्य सोनी दिव्य शरीर ऐसा केला मम प्राणेश्वर तू मनसी अनाचार तेने दुःख मज वाटे. आणि मग अशा प्रकारे माझ्या पतीला तरुण केलं, त्यांनी दृष्टी दिली म्हणून बदल दिसायला. पण पप्पा तुम्हाला असं वाटेल का मी अशा मार्गाने वागल म्हणून?
म्हणजे बापाचा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही, भरोसा नाही, याचं दुःख मला वाटायला. जगानं काय बी बोलू द्या, पण बापानं मुलीला बोलू नये आणि ती तुम्ही बोलायला लागला, त्याच्यामुळे एवढा सुद्धा माझा विश्वास नाही का, माझ्यावरती विश्वास नाही का, असं ती सुकन्या बोलते. ऐसे ऐकून या मात क्षितिपतीची आनंद होत, आशीर्वाद देऊन जामात आसन प्रती बैस. अशा पद्धतीने लगेच बोलले आणि राजानं आशीर्वाद दिला आणि जावयाला आसनावरती बसवलं. कन्येची देवणी अलिंगन म्हणे तू पती व्रत धन्य, उभय कुळाचे उद्धरण करसी ऐसे मज वाटे. आणि त्या असणाऱ्या पतिव्रतेला सुकन्याला आशीर्वाद दिला, तू कुळामध्ये धन्य आहे, दोन्ही कुळाचा उद्धार तूच केला. ऐशा वचन हे करून तो श्री कन्येचे मन, मग येणारंभन ऋषी आज्ञे करून या. असं म्हणले. मग अशा पद्धतीने मुलीचं मन प्रसन्न केलं आणि यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञाला महाराजांना बोलवलं. ते अनावरण करीच वन भाग देता देवा लागून, अश्वनी कुमारा सहित दिला पूर्ण तेने इंद्र कोपला. काल च्यवन ऋषीचं आणि त्या अश्विनी कुमाराचं ठरलेलं होतं. च्यवन महाराज जेव्हा जेव्हा यज्ञ करतील, यज्ञाचा भाग तुम्ही आम्हाला द्यावा, असं वचन च्यवन ऋषींनी काल अश्विनी कुमारांना दिलेलं होतं. आणि ती वचन प्रतिपाळ करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी त्या यज्ञातील प्रसादाचा भाग अश्विनी कुमारांना दिला. हा, हस्तावाजी घेऊन वज्र धावून आला चवरा समोर, म्हणे अयोग्य अश्विनी कुमार याची भाग का देसी. अश्विनी कुमारांना यज्ञ भाग दिल्याबरोबर इंद्राला राग आला. इंद्राने विचार केला, मी 33 कोटी देवांचा राजा आहे, मान धन मला द्यायचं, प्रसाद या कोण अश्विनी कुमार लोकपाळ त्यांना दिला, म्हणून हातामध्ये वज्र घेतलं आणि ऋषीला मारायला आला. तू ऋषी शून्य म्हणून मानसी धरून अभिमान, ऐसी करशी नीच कर्म तुझं शासन योग्य असे. महाराज काय तुम्हाला कळतंय का नाही, म्हणले हुशार आहेत, नेते आहेत म्हणून काय बी करता का स्वतःच्याच मनाला. अहो जरा शास्त्राचा विचार करा. अश्विनी कुमार कोण आहेत, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ देव लोक आहेत, त्यांना भाग द्यायचं सोडून या अश्विनी कुमाराला का दिला, म्हणून वज्र घेऊन मारायला आला. हो देवदूनी ऐसे वचन इंद्रिय आरक्त केले नयन, वज्र घात करावा लागून हस्तवरी उचलिला. म्हणून इंद्राला राग आला आणि ते असणाऱ्या च्यवन ऋषीकडे रागाने बघू लागला, त्यांना मारून टाकावं म्हणून वज्र हातामध्ये घेतलं, हात वर उचलला. काय झालं, तवचेवने करीता हुंकर इंद्र हस्त झाला स्थिर, त्याला मात्र न होय त्या हाते. आणि इंद्रानं हात वर उचलला, वज्र हातात घेऊन च्यवन ऋषीने हुंकार केला. तपाच्या बळाच्या सामर्थ्यावरती स्पर्शास्त्र मंत्र चिकटला हाताला आणि हात ते असणाऱ्या आकाशातल्या आकाशातच राहिला गेला, असं सांगतात. चिंता नवी मला सचिवर, म्हणे आता काय करावा विचार, मग म्हणती वज्र धर व्यर्थ झालो ऋषी पुढे. इंद्र चिंता करू लागला, आता काय करावं, आपला हात खाली येत नाही, ऋषीला मारणं होत नाही, उगाच 33 कोटी देवांचा राजा म्हणून घेतो असं स्वतःला बोलू लागला. मग ऋषी ते गेला शरण, म्हणे मी अन्यायी पूर्ण, परी आपण क्षमा करून पूर्ववत मग इंद्र च्यवन ऋषींना शरण आला. म्हणले महाराज क्षमा करा, तुमच्यावरती वज्र उचललं अन्याय आहे, पण मला माझा अपराध क्षमा करा आणि माझा उद्धार करा. भाग देवा अश्विनी कुमारासी प्रतिबंध जसे आपणासी, असत्य वगैरे तर शिक्षेची पात्र होईन तव. इंद्राने सांगितलं महाराज तुम्हाला यज्ञाचा भाग कुणाला द्यायचंय त्याला द्या. म्हणले आता मी काय आड होत नाही, मग आधी आलताच कशाला. अरे बाबा ते असणारे ऋषी मंडळी त्यांनी कुणाला बी देऊ दे, तू वज्र घेऊन आधी आला होता तर ताकद चालना गेला, म्हणून हात जोडून बोलू लागला. ऐशी ऐकता इंद्रवाणी दया उपजली ऋषी मुनी, मग अश्विनी कुमाराशी भाग देऊनी इंद्राशी केला पूर्ववत. मग अश्विनी कुमारांना भाग दिला, कारण त्याचे उपकार आहेत महाराज. त्या अश्विनी कुमारामुळे तरुण झालेला होता, जरा गेलेली होती, डोळा आलेलं होतं, मग त्यांचं उपकार कसं फेडायचं आणि बोलणं झालेलं होतं, म्हणून त्यांना यज्ञातला भाग दिला आणि इंद्र स्वस्थानाला गेला. देवी आश्चर्य मानिले परी काही उपाय नसले, म्हणून स्वस्थ राहिले ऋषीला के सर्वही. देवांना तळमळ वाटत होती
की यज्ञाचा भाग आपल्याला मिळावा, पण या अश्विनी कुमारांना दिला. पण कोण बोलणार महाराजा पुढं? आताच इंद्राची अवस्था अशी केली म्हणून देव धाकानं ऋषीच्या भीतीनं काही बोलत नव्हते. जसं व्हायचंय तसं होऊ द्या. अश्विनी कुमारासी भरदेऊन सत्य केले आपुले वचन, ऐसा तपसामर्थ चवन त्रिलोकी झाला प्रसिद्ध. अशा पद्धतीने जसा शब्द दिला होता तसं ऋषींनी परिपूर्ण केलं. काल अश्विनी कुमारांनी सांगितलं होतं त्या सतीला, सुकन्येला, तुझ्या नवऱ्याला आम्ही त्या ठिकाणी तारुण्य देतो, डोळे देतो, पण ह्यानं यज्ञातला भाग प्रसाद मला दिला पाहिजे आम्हाला. ऋषींनी सांगितलं मी देतो, काही काळजी करू नका. ते शब्द पाळला. असे समर्थ ऋषी मंडळ येतं. असं सुमती त्या शत्रुघ्नाला पयशनी तीरावर सांगू लागला. शर्यती राय झालं सोमयागाची समाप्ती करून, विप्राला देऊन धन संतुष्ट केले ते काळी. मग शर्यती राजानं जे काही यज्ञ केलेला होता ते यज्ञाची सोमयागाची समाप्ती केली आणि आग्रपूजेचा मान जावयाची म्हणजे त्या ऋषीची केली. यज्ञाची अंती अवभ्रत स्नान करावया जाती, मंगळवाद्य घोष होती पावया येते सकळ जन. आणि यज्ञाच्या अंतीला समाप्तीला शुद्ध स्नान करण्यासाठी निघाले. मंगळवाद्याच्या गजरामध्ये लोक बघायला आले. मग स्नाने झाल्यावरी आशीर्वाद देऊन ऋषीश्वरी श्री सहस्रमाधारी गमन केले ते मग यज्ञ परिपूर्ण झाला. सगळे असणारे लोक आपापल्या घराला गेले आणि ही ऋषी आणि त्याची बायको च्यवन ऋषी आणि सुकन्या आपल्या आश्रमाला आले. सुमती म्हणे शत्रुघ्नासी जाऊन या आश्रमासी, घ्यावे ऋषी दर्शनासी तेने होय कल्याण. सुमतीनं शत्रुघ्नाला सांगितलं अशा प्रकारचे महाराज आहेत, तपस्वी, ज्ञानी, बुद्धिमान, हुशार. मग चला त्या ऋषीच्या दर्शनाला जाऊ, त्यानं तुमचं आमचं कल्याण होईल असं प्रधान सांगू लागला. ऐसे वचन ऐकून ढोलवी निमान, तवारू अतिवेग करून च्यवन आश्रमी पातला. अशा पद्धतीने लगेच शत्रुघ्नानं मान डोलवली. महाराज, प्रधानजी तुम्ही म्हणताल तसं जायचंय दर्शनाला, चला. म्हणून लगेच घोडा पुढे निघाला आणि पाठीमागून शत्रुघ्न महाराज सैन्य घेऊन महाराजाच्या दर्शनाला निघाले. मागून शत्रुघ्न चालला सेने सहवर्तमान, तव ऋषी स्नान करून आश्रम माझी पातले. मग सगळे असणारे ऋषी मंडळ जे काही शत्रुघ्न होता सैन्य सहित आश्रमामध्ये आला. ऋषी महाराज स्नान करण्यासाठी गेलेले होते आणि स्नान करून आश्रमाकडे आले. शत्रुघ्न केले साष्टांग बर ऋषी देते आशीर्वचन, मग सकाळ वर्तमान तया लागी निवेदित. आणि मग लगेचच ऋषीला पाहिल्याबरोबर शत्रुघ्नाने साष्टांग नमस्कार केला. ऋषी मंडळींनी आशीर्वाद दिला असं सांगतात. जो का श्रीराम ऐकपती तयाचा बंधू मी निश्चयती, आश्वरक्षणार्थ मज प्रती झालेले जाणार ऋषीवर्या. शत्रुघ्न सांगू लागला च्यवन ऋषीला, म्हणले महाराज, ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीराम आणि त्या रामाचा सगळ्यात लहान भाऊ मी शत्रुघ्न. रामचंद्राने अश्वमेध यज्ञ केलेला आहे, घोडा पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सोडलेला आहे आणि ते घोड्याच्या पाठीमागे मला पाठवलं असं तो बोलू लागला. माझे सकळ पाप निरसन व्हावे तुमच्या दर्शने करून, ऐसे ऐकत भाषण बोलेचे मन ते ऐका. आणि मग माझं असणार माझं कल्याण होईल तुमचं दर्शन झालं तर. म्हणून माझं जे पाप आहे पाप ते सगळं पाप संपल असं ऋषींनी ऐकलं. आता हे पापाची भाषा करायला लागलेत. मग ऋषी काय म्हणले त्या शत्रुघ्नाला सगळे जर लक्ष देऊन ऐका. तुझे कल्याण निरंतर होईल जाण निर्धार, हाय रक्षणी तुझा धनुर्धर तुझ समोर न टिके. अरे तुझं कल्याण होणार, तुम्ही रामचंद्राचे जवळचे आहे, तुमचं कल्याण होणार. धनुर्धारामध्ये प्रवीण आहे. दुसरा धनुर्धर तुझ्या पुढं घोड्या संरक्षणासाठी किंवा युद्धाला जर आला तर कुणी टिकणार नाही असं सांगतात. ऐसे देऊनी आशीर्वचन सकळ ऋषीकडे अवलोकून, करुण किंचित हास्यवदन मनती आश्चर्य वर्तले. मग च्यवन ऋषींनी सगळ्या सैन्याकडे पाहिलं, घोड्याकडे पाहिलं आणि च्यवन ऋषी मनामध्ये विचार करतात. आश्चर्य, किंचित हास्य केलं. माणूस हसतो कवा एखादा विनोद झाला, एखाद्या गोष्टीचं जर आश्चर्य वाटलं, जर बुद्धीला पटलं नाही तर माणसाला हसू येतं. मग च्यवन ऋषी हसले
का हसले ऐका. जयाचे नावे करून तुटे संसार बंधन भुक्ती मुक्ती समाधान पावता ते मानवी. मग चवन ऋषी स्वतःच्या मनाला विचार करतायत, ज्याच्या नावानं संसाराचं बंधन तुटत, ज्याच्या नावानं मानवाचा उद्धार होतो, जड जीवाचा उद्धार होतो, असं ज्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, मग त्याला पाप लागेल का? शंकर ध्यान जयच करीत योगी सर्व राजा घ्यात तो श्रीरामा शोभेद करीत पाप क्षया दावी. मग ऋषींनी विचार केला, अरे ज्याचं भजन पासून महादेव करताय, योगीजन ज्याचं ध्यान करताय, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ज्याचं स्मरण करताय, सगळे आखं जगत त्या रामाचं भजन करताय, असा राम आहे. आणि तो रामचंद्र स्वतःच पाप घालवण्यासाठी यज्ञ करायला, याचा आश्चर्य ऋषींना वाटू लागला. चरण महिमा अपार अहिल्या पावली उद्धार भाषण तरले सागर तया पाप केवी घडले. त्या रामाकडे पाप लागलच कसं? अहो त्याचं नाव घेतल्यावर आपले पाप संपत आहे. त्या रामाकडे पाप कुठून आलं? ज्याचा चरणाचा महिमा एवढा आहे, नुसतं सहज दगडाला पाय लागला तर त्या दगडाचा उद्धार होतो. अहिल्य तरली, अहिल्याचा उद्धार झाला. पण ज्याच्या नावानं पाण्यावरती दगड तरतात, आपण पाहिले रामायणातला प्रसंग आहे, नाव टाकलं रामाचं की दगड तरत होती. मग ज्याचं सामर्थ्य आहे, नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या रामाला पाप लागलंच कसं, असं महाराज म्हणतात. युद्धामारी अपर झालं राक्षस पावले मरण हेही दर्शन मात्र करून उधरले सकळीक. आणि रामचंद्राने युद्ध केलं, राक्षसांना मारलं नाही, त्यांचा उद्धार केलाय. जरी राक्षस मेली तरी मारताना समोर कोण होता? राम होता. रामाचं तोंड बघत बघत मेली, मग काय नरकाला जाणार का? उद्धारच होणार आहे त्यांचा. आणि मेल्यावर सुद्धा त्यांचा उद्धार केला, असा तो राम आहे. महाराज बोलतात, माझ जन्म मरणापासून मुक्त करील रघुनंदन माझे दृष्टी तयाचे चरण कधी पडतील न कळे पै. मग ऋषींनी शत्रुघ्नाला बोलायला सुरुवात केली, त्या रामाची भेट मला घ्यायची. आताच्या आता मला रामाकडे जायचंय, पण खूप अंतर आहे. आता एवढ्या लांब कसं जायचं? पण त्या रामचंद्राच्या चरणावरती माझा नमस्कार आहे, आणि तिथं जाऊन गेल्यावर त्यांना पाहिल्यावर माझा उद्धार होईल, म्हणून मला रामापर्यंत पोहोचवा. ऐसे वदत चवन ऋषी तव प्रेमा सुरुवातीने त्रासी रोमांच दाटले अंगासी सदगदित कंठ झाला. चवन ऋषी बोलू लागले, मला आताच्या आता रामचंद्राचं दर्शन घ्यायचंय. कंठ भरून डोळ्यातून पाणी वाहू लागलं, दुःख करू लागले. इतके माझी शत्रुन वीर मने वाट पाहती रघुवीर तरी हरण्या लागी सत्वर परिवार सह चाला. शत्रुघ्नाने सांगितलं, महाराज जावा की म्हणले. रामचंद्र तर तुमची वाट बघत बसले. यज्ञ सुरुवात केलेला आहे, त्या यज्ञासाठी सगळे ऋषी मंडळीची वाट तो रामचंद्र पाहत बसले. म्हणून परिवारासहित अयोध्येला जावा. आपण यज्ञाला येता रामाची आनंद तत्वता तरी उशीर न लाविता सत्वर करा तयारी. म्हणून आता काय करा, तुम्ही जावा रामचंद्राचा यज्ञ परिपूर्ण करण्यासाठी, तिथं यज्ञ आहुती देण्यासाठी परिवारासहित पत्नीला घेऊन, जमलं तर सासऱ्याला पण त्या शर्यती राजाला बी घ्या आणि त्या यज्ञाकडे जावा. ऐकून शत्रुघ्नाचे वचन ऋषीची झाला आनंद पूर्ण मग समागम सकळ ऋषी घेऊन सिद्ध झाले जावया. शत्रुघ्नाचं बोलणं ऐकलं, सगळे ऋषी मंडळी सोबतीला घेतली आणि अयोध्येच्या दिशेनं चवन महाराज निघाले. माता शिवती जटाभार भस्म चर्चिले सुंदर रुद्राक्ष धारण केल्या पार आयसा चवन निघाला. कोणी व्याघ्र चर्म घेती कोणी मर्ग चर्म पाठी बांधिती कोणी घर चर्म पांघरती हाती घेती दर्भ पै. ऐसे निघता पादचारी अवलोकले वानर वीरी मग हनुमंत जोडीला करी विनत शत्रुघ्न. आणि मग हे ऋषी मंडळी निघाले, चालत चालत निघाले होते. वानरांनी हनुमंतानं पाहिलं, हनुमंताने विचार केला, हे जर चालत निघाली तर यज्ञाचं सांगतेलाच पोचलेले अयोध्येमध्ये. अयोध्येत ही जाणार कावा चालत निघाल्यावर? मग हनुमंतानं शत्रुघ्नाकडे बघितलं, काय म्हणतात, हा समर्थ प्रभू नंदन
पायी चालता श्रमेर पूर्ण जरी अन्य द्याल आपण तरी पोचवीन सकाळते. हनुमंताने सांगितलं शत्रुघ्नाला, म्हणले महाराज मला आज्ञा द्या. आताही महाराज चालत चालत केव्हा जाणार तिकडे अयोध्येला? अहो मी आता एकाच क्षणामध्ये वाऱ्याच्या वेगाने ह्या ऋषी मंडळीला घेऊन जातो, अयोध्येमध्ये ठेवतो आणि रिटर्न महागारी येतो. आज्ञा द्या. तयारी रामपासी परतून येईन त्वरेसी ऐकून वचनासी आज्ञा केली शत्रुघ्न. हनुमंताने शत्रुघ्नाला सांगितलं, शत्रुघ्न महाराज मी या ऋषी मंडळींना घेऊन अयोध्येला पोच करतो आणि लगेच रिटर्न महागारी येतो. असं म्हटल्याबरोबर शत्रुघ्नाने आज्ञा दिली. मग सकळ ऋषीचा वर्तमान पृष्ठभागीस कुटुंबचे वन बैसवीर हनुमंत जाण राम भेटी न्यावया. आणि लगेच ऋषी मंडळीला सगळ्यांना हनुमंताने आपल्या पाठीवरती बसवलेला आहे आणि रामचंद्राच्या दर्शनाला हनुमंतराय घेऊन चालले. हनुमंत आनंदामनी राम दर्शन घडेल म्हणून मग भूतकार करून यज्ञस्थानी पातला. हनुमंतालाही आनंद होत होता. किती दिवस झालं रामाचं दर्शन ह्या घोड्याच्याच मागे फिरायला लागला. आता ह्या ऋषीच्या निमित्तानं रामाचं दर्शन होईल म्हणून उल्हास वाटला आणि जिथं रामाचा यज्ञ शरीर तीरावरती होत होता तिथं ऋषी मंडळाला घेऊन हनुमान पोहोचले. जैसी मरीची प्रभा फाकत ऐसा ऋषीवर्य शोभत रामे अवलोकन दया प्रत साष्टांग प्रणिपात घातला. सूर्याचं तेज असावं त्या पद्धतीने त्या ऋषी मंडळीचं तेज होतं. अयोध्येमध्ये शरयू नदीच्या तीरावरती यज्ञस्थानामध्ये आल्यानंतर रामचंद्रांनी कुशल विचारला. मग ऋषी शराते हाती धरून श्रीरामे बैसवीला असनी अर्धे पाध्या देखी करून पूजन केले तय काळी. मग रामचंद्राने ऋषी मंडळीला हाताला धरलं, आसनावरती बसवलं, पद्यपूजा महाराजांची केली. मग करोनी मन उभा राहिला हात जोडून म्हणे तुमच्या आगमने करून पावन झालो आज मी. मग रामचंद्र म्हणू लागले, ऋषी मंडळी बरं झालं तुम्ही आला, तुमच्या आगमनाने मी धन्य झालो, पावन झालो. हे मुनिवर्या प्रभू सुता आपुले दर्शन मज होता पापा पासून झाली मुक्तता चित्त चिंता दुरावली. रामचंद्र सांगतायत, ऋषी महाराज तुमचं दर्शन झालं, पाप संपलं, चिंता संपली, या मनामध्ये आनंद झाला. भगवंत बोलतात, रविता होता उदय क्षणामध्ये तमाचा दय अथवा सद्गुरु दर्शन झाले सकळ अज्ञान उठा. सद्गुरूच्या दर्शनानं शिष्याचं अज्ञान संपत, सूर्य उगवल्यावर अंधार संपतो. तसं तैसे आपुल्या दर्शन करून झाले पापाच निरसन यज्ञ सांग झाला पूर्ण आयसे मज आज अशा पद्धतीने महाराज तुम्ही आला, आमच्या जीवनाचं कल्याण झालं, कृतार्थ झालो, आज यज्ञ परिपूर्ण झाला असं मला वाटलं. आयसे ऐकून राम वचन आनंदला प्रभुनंदन म्हणे श्रीराम धर्म रक्षण करावा गेसी अवतार. चव्हाण ऋषी भृगु ऋषींची सुपुत्र आहेत, काल आपण कथा ऐकलेली होती. आणि त्यांची असणारी सुपुत्रांना आनंद वाटला आणि सांगितलं, भगवंता धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही अवतार घेतला. म्हणून रामन पूजन करुण दाविसी जन लागून परी अंतरीची खून भक्तजन जाणती. भगवंता तुमच्या हृदयातल्या फक्त भक्त ओळखतात. वर्ण तुम्ही ब्राह्मणाची पूजा लौकिक अर्थ करता, अंतकरणाची खूण भक्तालाच कळते. आता पुढील ध्यायी कथन वारू करील पुढे गमन टिकता सुरस पूर्ण श्रोते जनी आता परिसर. पुढच्या अध्यायामध्ये घोडा तिथून त्या पयस्वी तीरावरनं पुढे निघाला. आता पुढे कोणत्या नगरामध्ये कोणत्या राज्यामध्ये जात आहे ते चरित्र ऐका. रामाश्वमेध कथा अमृत श्रवणी लागे गोड बहुत म्हणून दत्तदास विनवीत बाधिक जना लागून. राम अश्वमेध ग्रंथ खूप सुंदर आहे, वेगवेगळं चरित्र आहे आणि अशा प्रकारच्या कथा. आता पुढे असणारा घोडा कुण्या राजाकडे जातोय, कोण त्याला पकडतोय का नाही, ही सुंदर कथा दत्तदास ग्रंथ करतोय, सांगतील. गीते श्री पद्मपुराण पाताल खंडे शेष भाष्यायन समाधे रामाश्वमेध चौनाश्रम है गमनम नाम चतुर्ध्याय श्री सीतारामाचे नमस्तुम पुंडरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय